जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायत भावना आणि समास 7वा मोक्ष लक्षण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 8वा ज्ञानाचा ज्ञानदशक आणि त्यामधला समास 7वा मोक्ष लक्षण, मोक्षाची लक्षणं दाखवलेली आहेत. मनुष्य देहाच्या या मोक्षाची लक्षणं दाखवलेली आहेत. त्याचं आपल्याला श्रवण करायचं आहे. श्रीराम समर्थ. मागा श्रोतयांचा पक्ष, कीता दिवसा होता मोक्ष, तोची कथा श्रोते दक्ष, होऊनी ऐका. मागे समासात श्रोत्याचा प्रश्न होता की किती दिवसात आम्हाला मोक्ष मिळेल, काय केल्याने मोक्ष मिळेल, कसं मोक्ष मिळेल, किती दिवसांनी मिळेल, हे आम्हाला श्रवण करून सांगा. मोक्ष कैसे जाणावे, मोक्ष कोणास म्हणावे, सत्संगे पावावे, मोक्षास कैसे. आता मोक्ष कोणाला म्हणावे, मोक्ष कसं जाणायचं आहे, मोक्ष कधी भेटेल, आणि संतांच्या संगतीने आपण गेलो तर मोक्ष प्राप्त होईल. समर्थ सांगतात भक्ती केली तर मोक्ष प्राप्त होईल. निरूपण केलं, श्रवण केलं तर आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. त्याचं आपल्याला ऐकायचं आहे, श्रवण करायचं आहे. ते कसं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तरी बद्ध म्हणजे बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकला झाला, तो संत संगे केला लादला, तोची ऐका. समर्थ सांगतात बद्ध म्हणजे बांधिला, तो बांधू नये, विषयांना बांधू नये. आणि मोक्ष म्हणजे मोकळा केला, तो विषयांना सोडू नये, अलिप्त आहे, तो मोकळा झालेला आहे. आणि मोक्ष संत संगाने कसा मिळतो, भक्तीने कसा मिळतो, श्रवणाने कसा मिळतो, ते आता आपल्याला श्रवण करायचं आहे. प्राणी संकल्प बांधला, जीवपणे बद्ध झाला, तो विवेकमुक्त केला साधुजनी. म्हणजे या प्राणी मनुष्य देह संकल्पाने बांधलेला आहे आणि जीवपणाने तो बद्ध झालेला आहे, आणि त्याला साधू लोक विवेकाने मुक्त करायचं आहे. मी जीव ऐसा संकल्प, दृढ धरिता केले कल्प, त्याने प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा. म्हणजे मी हा जीव आहे असा संकल्प केला आहे, मला बंधन आहे, मला ऋण आहेत, जन्ममरण आहे, आणि यापूर्वी केलेल्या कर्माचे फळ आता भोगायचं आहे. पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख, पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. जर तुम्ही पाप कराल तर नक्कीच तुम्हाला दुःख मिळणार आहे, आणि तुम्ही पुण्य कराल, चांगलं वागाल, तर तुम्हाला नक्कीच त्याचं पुढचं फळ तुम्हाला सुखदायी असणार आहे. समोर सांगतात पाप पुण्य दोन्ही आवश्यक आहेत, आणि केलेल्या कर्माचे फळ आपल्याला याच जन्मी भोगावे लागते. पाप पुण्य भोग सुटेना आणि गर्भवासही तुटेना, आयसी जयाची कल्पना दृढ झाली. समोर सांगतात पाप पुण्याचे भोग कोणालाच सुटत नाही. तो गरीब असो, मध्यमवर्गीय असो, श्रीमंत असो, अजून कोणी असो, पाप पुण्य सुखदुःख हे सर्व त्यांच्या वाटेला असणारच. आणि त्याच्या प्रारब्धानुसार, त्याच्या कर्मानुसार पाप पुण्याचे फळ त्याला भोगावेच लागते. जिथपर्यंत पाप पुण्याचा भोग सुटत नाही
तिथपर्यंत तो गर्भवासनातून सुटका होणार नाही. अशी ज्याची दृढ कल्पना आहे ती दृढ झालेली आहे. तया नाव बांधला जीवपणे बद्ध झाला, जैसा स्वय बांधवून कोसला मृत्यू पावे. म्हणजे जो जीवपणाने बांधलेला आहे, जसा रेशमाचा किडा जसा स्वतः घर बांधून स्वतःला अडकून घेतो आणि त्याच्या कोशात मृत्यू होतो, तसंच आपला जीव आपण स्वतःच अडकून आपण कर्माने आपण मरून जातो. तैसा प्राणी तो अज्ञान, नेने भगवंताचे ज्ञान, म्हणे माझे जन्म मरण सुटे चीना. म्हणजे त्याचप्रमाणे तो अज्ञानी जीव भगवंताचे ज्ञान नसल्याने, स्मरण नसल्याने, भक्ती नसल्याने आपले जन्ममरण काही सुटत नाही आणि असंच म्हणत राहतो तो. आता काही दान करू पुढील जन्माचा आधारू, तेने सुखरूप संसारू होईल माझा. मग त्याच्या मनात प्रश्न येतात. तर तो मनातल्या मनात म्हणतो, जर आत्ता जर मी दान केले, कोणाला मदत केली, तर माझ्या पुढच्या वाटेला म्हणजे पुढच्या जन्मात मला सुख प्राप्त होईल आणि माझा संसार सुखाचा होईल, असं त्याला वाटत राहतं. पूर्वी दान नाही केले म्हणून दरिद्र प्राप्त झाले, आता तरी काय केले पाहिजे की. म्हणजे तो मनातल्या मनात विचारतो, पूर्वी माझे आजोबा पंजोबांनी किंवा मी दान केलेलं नाही आहे म्हणून माझा संसार सुखाचा नाही आहे, म्हणून माझ्या संसारात दारिद्र्य प्राप्त होत आहे. आता या जन्मापासून आत्तापासून मला काहीतरी दान प्राप्त केले पाहिजे, तर मला कुठे मोक्ष लाभेल, असं तो मनातल्या मनात म्हणतो. म्हणून दिले वस्त्र जुने आणि एक ताम्र नाणे, मने आता कोटी गुणे पावेन पुढे. मग काय केलं आहे त्यांनी, घरी असलेले जुने वस्त्र, एक तांब्याचे नाणे दान म्हणून दिले आणि म्हणू लागला की आता मी भरपूर दान केलेलं आहे, पुढील जन्मात मला कोटी गुणाने प्राप्ती होईल, प्राप्ती द्या, असा तो लोभ, तुझी इच्छा प्राप्त झाली. या जन्मात मी कपडे दिलेत, तांब्याचे नाणे दिलेत, आता मला पुढच्या जन्मात भरपूर पैसा मिळावा. कुशावरती कुरुक्षेत्री महिमा ऐकून दान करी, आशा धरली अभ्यंतरी कोटी गुणांची. म्हणजे कुशावर्त कुरुक्षेत्रादी तीर्थक्षेत्रांचा महिमा ऐकून पुढील जन्मी त्याचा पुष्कळ फळ मिळेल या आशेने तू दानपुण्य करते. रुका अडका दान केला, अति तासी तुकडा घातला, मने माझा ढीग झाला कोटी तुकड्यांचा. म्हणजे एखादा पैसा, दमडी दान, काय त्याने दान केले असेल किंवा अतिथीला एखादा तुकडा खाऊ घातला, जेवण खाऊ घातलं आणि मनातल्या मनात कल्पना करतो की आत्ता यापुढे मी कोटीच्या कोटी उद्याने म्हणजे कोटी तुकड्यांचा ढीग मला भेटेल, पुढचा संसार माझा सुखाचा होईल, असं तो मनातल्या मनात कल्पना करत राहतो. तो मी खाईन पुढील जन्मी, ऐसा कल्पी अंतर्यामी, वासना गुंतली जन्मकर्मी प्राणी यांची. म्हणजे तो मी पुढील जन्मात खाईन अशी कल्पना तो अंतर्यामी करी लागतो. मला काहीतरी माझ्या वाटेला चांगलं येईल, मी चांगलं खात असेन, असं तो कल्पना करत लागतो. आणि याप्रमाणे या मनुष्य देहाची, प्राण्यांची वासना जन्मात अनेक कर्मपात्रात गुंतलेली असते, म्हणून तो आपल्याला मोक्ष मिळत नाही. तीच इच्छा असते म्हणून परत जन्म घ्यावा लागतो. बहुता जन्माचे अंती होय नरदेहाची प्राप्ती, येत न होता ज्ञान सिद्धती गर्भवास सुखेना. म्हणजे या अनेक जन्मांच्या शेवटी नरदेहाची प्राप्ती आहे. येथे जर ज्ञान मिळवून सद्गती तुम्ही प्राप्त करून घेतली नाही तर तुमचा गर्भवास
हा कधीच सुटणार नाही. गर्भवास नरदेही घडे, ऐसे हे सर्व तान घडे, अकस्मात भोगणे पडे, पुन्हा नीच योनी. आणि एकदा परत गर्भवास प्राप्त झाला तर नरदेहच प्राप्त होईल असं सहसा घडत नाही. तुम्हाला 84 लक्ष योनी तुम्हाला फेरा 84 लक्ष योनीचा फेरा तुम्हाला करावा लागेल. नाना नीच योनी तुम्हाला भोगावे लागतील. नंतर तुम्हाला ते गर्भवास तुम्हाला नरदेह प्राप्त होईल. मग तुम्हाला असं वाटत असेल की आत्ता नरदेह आहे, पुढच्या जन्मीत मला लगेच नरदेह भेटेल, असं होणे शक्य नाही. गर्भवासाचा फेरा चुकलेला नाही. नाना योनीतून आपल्याला जावं लागेल. नंतर मग नरदेहाची प्राप्ती होईल. ऐसा निश्चयो शास्त्रांतरी, बहुती केला बहुतां परी, नरदेह संसारी परमदुर्लभ कैसे. म्हणजे अनेक शास्त्रामध्ये असे निश्चयपूर्वक म्हटलेले आहे की या जगात नरदेह परम दुर्लभ आहे. पाप पुण्य समता घडे, तरीच नरदेह जोडे, एरवी हा जन्म न घडे, हे व्यासवचन भगवंती. म्हणजे श्रीमद भागवत पुराण या पुराणात महर्षी वेदव्यास यांनी म्हटलं आहे की ज्यावेळी प्राण्याचे पुण्यमाप समसमान होते तेव्हा त्याला नरदेह प्राप्ती होते, नाहीतर त्याला नरदेह प्राप्त होत नाही. बघा या कलियुगामध्ये 84चा फेरा करून जेव्हा तुमचं पाप पुण्य समान राहील तेव्हाच तुम्हाला पुढचा जन्म हा नरदेहाचा मिळेल. अन्यथा 84 लक्षचा फेरा हा अटळ आहे. पाप पुण्य समता घडे, तरीच नरदेह जोडे, यरी हा जन्म न घडे, हे व्यासवचन भगवंती. श्लोक. नरदेह माद्य सुलभम सुदर्लभम, प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम, मायानुकूलेन नभसरस्वतीरम, पुबांडम दिबांदी तरस्य आत्महा. म्हणजे सर्वप्रथम श्लोकाचा अर्थ आपण जाणून घेऊया. हा नरदेह अत्यंत दुर्लभ असून भगवंत कृपेने सहज मिळालेला आहे आणि हा सुदृढ होडीसारखा असून सद्गुरू त्याचे कर्णधार आहेत आणि मला भगवंताची कृपा अनुकूल वाहणारा वारा आहे. आणि हे सर्व मिळून जो मनुष्य भवसागरून तरून जात नाही तो आत्मघातकी जाणावा, असा या श्लोकाचा अर्थ आहे. नरदेह दुर्लभम, अल्पसंकल्पाचा लाभ, गुरु कर्णधारी स्वयंभव, सुख पाववी. म्हणजे नरदेह दुर्लभ आहे पण अल्पशा संकल्पाने त्याचा लाभ होतो आणि हे गुरु कर्णधार असून स्वतःसिद्ध असल्याने सुखाची प्राप्ती करून देतात. दैव अनुकूल नवे जया, स्वये पापी ते प्राणिया, भवब्दी न तरवे वाया, आत्महत्यार बोलिजे. म्हणजे त्याला देवाची कृपा लाभत नाही. तो प्राणी नरदेह स्वतः अत्यंत पापी असतो आणि त्याला भवसागर तरून जाणे शक्य होत नाही, म्हणून तो आत्महत्या करतो. ज्ञानेविन प्राणियांसी जन्म लक्ष 84, तितके आत्महत्यार तासी, म्हणून आत्महत्यारा. म्हणजे या नरदेहात प्राप्ती करून ज्ञान प्राप्त करून घेतलं नाही तर 84चा फेरा आपल्याला जन्ममरण भोगावे लागते आणि या योनीत आपल्याला जन्ममरण भोगावेच लागते. म्हणून जितक्या आत्महत्या त्याला घडतात म्हणून त्याला आत्महत्यारा म्हटलेलं आहे समर्थांनी.
जेवढं तुमचं मरण होणार प्रत्येक योनीमध्ये, त्याला समर्थांनी आत्महत्या असं म्हटलेलं आहे. नरदेह ज्ञाने विन कदा न चुके जन्म मरण, भोगी लागती दारुण नानानीच योनी. म्हणजे नरदेह ज्ञाने विना, म्हणजे नरदेह प्राप्त झाल्यावर झाला असता तर ज्ञान तुम्ही प्राप्त करून घेतलं नाही तर जन्म मरणापासून या परंपरेतून तुमची सुटका होऊ शकत नाही आणि नाना दारुण नीच योनी तुम्हाला भोगाव्याच लागतील. रिस मर्कट श्वान सुकर, अश्व वृषभ मैसा कर, काक कुरकुट जंबुक मार्जर, सरडा बेडूक मक्षिका. आता या नीच योनी कोणत्या आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. रेस म्हणजे अस्वल, मर्कट म्हणजे माकड, श्वान म्हणजे कुत्रा, सुकर म्हणजे डुक्कर, अश्व म्हणजे घोडा, वृषभ म्हणजे बैल, म्हैस म्हणजे रेडा, खर म्हणजे गाढव, काक म्हणजे कावळा, करकुट म्हणजे कोंबडा, जंबूक म्हणजे कोळला, मार्जर म्हणजे मांजर, सरड म्हणजे सरडा, बेडूक म्हणजे बेडूक आणि मक्षिका म्हणजे माशी. हे पहिले योनी आहे. या योनी आपल्याला पार कराव्याच लागणार आहेत. जर तुमचे कर्म वाईट असतील तर तुम्हाला 84चा लक्ष हा फेरा अटळ आहे. इत्यादिक नीच योनी नाना नसते भोगणी जनी, आशा धरी मूर्ख प्राणी पुढील जन्माची. म्हणजे समर्थ सांगतात इत्यादी हे सर्व मगाशी आपण ऐकले ते नीच योनी आहेत. ज्ञान न झाल्याने ह्या लोकांना भोगाव्याच लागतात आणि मूर्ख प्राणी पुढल्या जन्माची आशा करीत असतो की मला नरदेह प्राप्त होईल. हा नरदेह पडता तोची पाविजे मागुता, ऐसा विश्वास धरी जा लाज नाही. म्हणजे हा नरदेह पडल्यावर पुन्हा नरदेहच घडेल, नरदेहच मिळेल अशा विश्वास धरण्याची त्यांनाही लाज वाटत नाही. एवढे कर्म वाईट करून सुद्धा तरी त्यांना लाज वाटत नाही की आम्हाला, त्यांना वाटतं की आम्हाला पुढचा जन्म नरदेहच मिळेल. कोण पुण्याचा संग्रह, जो पुण्य पाविजे नरदेहो, दुराशा धरली पाहो पुढल्या जन्माची. समोर सांगतात त्यांनी काय असा मोठा पुण्यसंग्रह केलेला आहे की त्यांना परत नरदेहच मिळेल, पण तरी त्यांच्या मनात पुढल्या मनुष्य जन्माची दुराशा बाळगतात. ऐसा मूर्ख अज्ञान जन, केले संकल्पे बंधन, शत्रू आपणासी आपण होऊन ठेला. समर्थाने सुंदर ओवी लिहिली आहे. असा जो ज्याच्या मनात दुराशा बाळगतात की मला पुढचा जन्म भेटेल, मनुष्याचाच भेटेल, असं ते मूर्ख असतात, अज्ञानी लोक असतात आणि या स्वतःच्या संकल्पानेच स्वतःच्या बंधनात पडलेले असतात आणि आपलाच शत्रू होऊन बसतात. श्लोक. आत्मेव महात्मनो बंधुरात्मेव रूपुरात्मनम. म्हणजे आत्मेव महात्मनो म्हणजे आपणच आपले बंधू व आपणच शत्रू असतो. आपणच आपले बंधू आणि आपण शत्रू असतो. ऐसे संकल्पाचे बंधन, संत संगे तुटे जाण, ऐकत याचे लक्षण सांगी जेल. म्हणजे असे जे संकल्प आहे, बंधन उत्पन्न होते संकल्पामुळे, ते संत संघाने तुटते, भक्तीने तुटते, ज्ञानाने तुटते, भगवत वचनाने तुटते. आणि हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्या आता लक्षणे समर्थांनी पुढील ओव्यामध्ये सांगितलेले आहेत. पंचभूताचे शरीर निर्माण झाले सचराचर, प्रकृता स्वभावे जगदाकार वर्तो लागे. समर्थ सांगतात हे 5 भूताचे शरीर आहेत. तर 5 भूत कोणती? अग्नी, वायू, आकाश, जल आणि आप. हे पंचभूतांचे लक्षण आहे. त्याच्यामुळं आपलं शरीर बनलेलं आहे, हे जग बनलेलं आहे.
आणि या प्रकृतीच्या स्वभावानुसार हे सर्व काही कार्य चालत असते. देह अवस्था अभिमान स्थाने भोग मात्रा गुण शक्ती आदी करून लक्षण चौपटी तत्वांचे म्हणजे देह अवस्था अभिमान स्थान भोग मात्रा गुण आणि शक्ती अशी 8 तत्वे एका देहाची याच्या चौपट म्हणजे 32 वर्ष चार देहांची होतात. ऐसी पिंड ब्रह्मांड रचना विस्तारे वाढली कल्पना निर्धारित तत्वज्ञाना मते भांबावली म्हणजे ही अशी पिंडांची ब्रह्मांडाची रचना विस्तार पावल्याने तत्वज्ञानाचा निर्धार करताना अनेक कल्पनांच्या योगे त्याचा गोंधळ झालेला आहे. नानामती नाना भेद भेदे वाढती विवाद परितो ऐकताचा संवाद साधू जाणती. यामुळे काय होतात, नाना मते नाना भेद यांच्यामुळे वादविवाद उत्पन्न होतात आणि यांचा सर्वांचा समन्वय कसा शोधायचा ते साधू जाणतात. तया संवादाचे लक्षण पंचभूतिक देह जाण या देहामध्ये कारण आत्मा ओळखावा म्हणजे या संवादाचे लक्षण असं जाणावे की देह पंचभौतिक आहे आणि हा आत्मा कारण म्हणून ओळखायचं आहे. देह अंती नासून जाये त्यासे आत्मा म्हणू नये नाना तत्वांचा समुदाय देहामध्ये आला. समोर सांगतात देह अंती नासून जाय, शेवटी देह हा नष्ट होतो म्हणून त्याला आत्मा कोणीच म्हणू नये. आणि या देहामध्ये नाना तत्व एकत्र झालेली आहेत. अंतकरण प्राणादिक विषय इंद्रिय दशक हा सुषमाचा विवेक बोलिला शास्त्री. अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतकरण पंचक प्राण आहेत. हे प्राण आपान वायो व समान हे प्राणपंचक आहेत. शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय पंचक आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय मिळून हे 25 तत्वांचा सूक्ष्मदेहांचा विचार या शास्त्रामध्ये केलेला आहे. घेता सूक्ष्मांची शुद्धी भिन्न अंतकरण मन बुद्धी नाना तत्वांच्या उपाधी वेगळा आत्मा म्हणजे सूक्ष्मदेहाचा शोध घेऊ लागलो की अंतकरण मन बुद्धी आणि इतरही नाना तत्वांच्या उपाधी हे वेगळे आहेत हे समजते आपल्याला. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण विराट हरण्य अव्याकृत मूळ प्रकृती जाण ऐसे अष्टदेह म्हणजे स्थूळ सूक्ष्म कारण आणि महाकारण हे पिंडाचे 4 विशद आहेत. हिरण्य अव्याकृत आणि मूळ प्रकृती हे ब्रह्मांडाचे 4 मिळून 8 देह आहेत हे आपल्याला समजायचं आहे जाणून घ्यायचं आहे. 4 पिंडी 4 ब्रह्मांडी ऐशी अष्टदेहाची प्रौढी प्रकृती पुरुषांची वाढी दशदेह बोलीजे म्हणजे 4 पिंडाचे 4 पिंडी आणि 4 ब्रह्मांडी 4 पिंड आणि 4 ब्रह्मांड असे 8 देह होतात. आणि याशिवाय प्रकृती आणि पुरुष धरून 10 देह आहेत. ऐसा तत्वांचा लक्षण आत्मा साक्षी विलक्षण कार्यकर्ता कारण दृश्यतयांचे. समर्थांनी याप्रमाणे तत्वांची लक्षणे सांगितलेली आहेत. पण आत्या याहूनही विलक्षण आहे, आत्मा याहून विलक्षण आहे म्हणजे लक्षणहीन असून त्या सर्व तत्वांचा कार्य म्हणजे हे जगत, कर्ता म्हणजे तो ईश्वर आहे आणि कारण म्हणजे माया आणि सर्वांचा तो साक्षी आहे. आणि या वरून आलेले हे सर्व निराळे असल्याने हे सर्व दृश्य आहेत. जीव शिव पिंड ब्रह्मांड माय अविद्येचं बंड हे सांगत आहे असे उदंड परी आत्मा तो वेगळा. म्हणजे जीव शिव पिंड ब्रह्मांड विद्यामाया अविद्यामाया यांच्याविषयी खूपच सांगता येईल. खूप आहे बोलण्यासारखं खूप आहे, पण याचा आत्मा हा सर्वाहून वेगळा आहे.
पाहो जाता आत्मेचारी, त्याची लक्षण अवधारी, हे जाणून अभ्यंतरी सदृढ धरावे. तसं आपण पाहिलं तरी 4 आत्मा आहेत असं सांगितलेलं आहे. त्यांची लक्षण आपल्याला ऐकून ते अंतर्गत आपल्याला श्रवण करायचे. एक जीवात्मा, दुसरा शिवात्मा, तिसरा परमात्मा जो विश्वात्मा, चौथा जाणे जे निर्मळात्मा, ऐसी हे 4 आत्मे. समर्थांनी 4 आत्मा सांगितलेले आहेत. एक जीवात्मा, दुसरा शिवाला म्हणजे शिवात्मा, तिसरा तो सर्व विश्वाचा आत्मा त्याला परमात्मा म्हटलेलं आहे, आणि चौथा निर्मळात्मा. असे 4 आत्मे सांगितलेले आहेत. भेद उंच नीच भासती, परी 4 एकची असती, ये विषय दृष्टांती संमती, सावध ऐका. म्हणजे त्यात उच्च नीच असे भेद आले आणि वास्तविक हे 4 एकत्रच आहेत म्हणून कळावे म्हणून दृष्टांत सांगितलेले समर्थांनी. घटाकाश मठाकाश, महादकाश चिदाकाश, अवघे मिळवण आकाश, एकची असे. समर्थ सांगतात घटाकाश, मठाकाश, महादाकाश आणि चिदाकाश अशी 4 आकाशे सांगितलेली आहेत. आणि हे 4 आकाश मिळून एकच आकाश आहे, एक आकाश बनलेलं आहे. तैसा जीवात्मा आणि शिवात्मा, परमात्मा आणि निर्मळात्मा, अवघा मिळून आत्मा एकची असे. जसा आकाश एकच आहे समर्थांनी सांगितले 4 आकाश मिळून, तसा आत्मा पण त्याप्रमाणे जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा आणि निर्मळात्मा हे सर्व मिळून एक आत्मा तयार होते. घटी व्यापक जे आकाश, तया नाव घटाकाश, पिंडी ब्रह्मा व्यापक ब्रह्मांश, त्यास जीवात्मा बोलीजे. आता आपल्याला आकाशाचं निरूपण करायचं आहे. घटाकाश, घटी व्यापक म्हणजे जो घटला, व्यापून जो आकाश झालेला आहे, घटून जो व्यापून जो आकाश झालेला आहे त्याचं नाव घटाकाश. तसाच पिंडाला व्यापून जो ब्रह्मांश आहे त्याला जीवात्मा म्हटलेलं आहे. मठी व्यापक ते आकाश, तया नाव मठाकाश, तैसी ब्रह्मांडी जो ब्रह्मांश, ते अंश शिवात्मा बोलीजे. जे मठाला जे आकाश व्यापून बसलेला आहे त्याला मठाकाश असे संबोधलेलं आहे, आणि ब्रह्मांडी जो ब्रह्मांश व्यापून असतो त्याला शिवात्मा म्हटलेलं आहे. मठाबाहेरील आकाश, त्यांचे नाव महादाकाश, ब्रह्मांडी बाहेरील ब्रह्मांश, त्यास परमात्मा बोलीजे. म्हणजे मठाच्या बाहेर जो आकाश आहे त्याला महादाकाश असं म्हटलेलं आहे, आणि ब्रह्मांडा बाहेरील जो ब्रह्मांश आहे त्याला परमात्मा म्हटलेलं आहे. उपाधी वेगळे आकाश, तया नाव चिदाकाश, ते निर्मळाचा परेश. तो उपाधी वेगळा म्हणजे उपाधी वेगळे जे आकाश त्याला चिदाकाश असं नाव म्हटलेलं आहे, आणि उपाधी वेगळा जो ब्रह्मांश आहे तो निर्मळाला परेश म्हणून संबोधलेलं आहे. उपाधी योगे वाटे भिन्न, परी ते आकाश अभिन्न, तैसा आत्मा स्वानंद घन, एकची असे. म्हणजे या उपाधीच्या योगे आकाश भिन्न आहे, भिन्न भासते, पण ते वास्तविक अभिन्न असते म्हणून त्याचा स्वानंद घन हे एकच आत्मा आहे. दृश्य सबाह्य अंतरी, सूक्ष्मात्मा निरंतरी, त्याची वर्णावया थोरी, शेष समर्थ नव्हे. म्हणजे या दृश्याला आतून बाहेरून व्यापून असणारा सूक्ष्मात्मा निरंतर एकच आहे, आणि याची थोरवी वर्णन करायला शेषसुद्धा समर्थ नाही. ऐसी आत्म्याचे लक्षण, जाणता नाही जीव पण, उपाधी शोडिता अभिन्न, मुळीचं आहे. म्हणजे या आत्म्याचे लक्षण नीट जाणून घेतलं तर जीव पण उरत नाही,
आणि चारी भेद उपाधीच्या योगानेच भासतात. म्हणून उपाधीचा शोध घेतला की ती मिथ्या ठरते, फोल ठरते. म्हणून स्वरूपता हे भेद खरे नसून समजावून सांगण्यासाठी त्याची कल्पना केली जाते. आणि तो मुळात एकच आत्मा आहे, एकची एक. जीवपणे एकदेशी, अहंकार जन्म शोषी, विवेक पाहता प्राणी यांची जन्म कैसा. म्हणजे या देहाच्या उपाधीमुळे स्वतःला तो एकदिशी जीव समजतो आणि या अहंकारामुळे जन्म भोगत राहतो. आणि आपण जर नीट विचार केला तर प्राण्याला जन्मच नाही हे कळून येते. जन्म मृत्यूपासून सुटला या नावी जे जाणजे मोक्ष त्याला, तत्व शोधिता पावला तत्वता वस्तू. मग ते सांगतात जन्म मृत्यूपासून सुटणे यालाच तर मोक्ष म्हटलेलं आहे. आणि आपण या तत्वांचा शोध घेऊ लागलो तर या तत्वापासून आपण भिन्न आहोत हे कळून येते. आणि अशा रीतीने शोध घेतला आणि शोध घेणारा वेगळा उरत नाही, तो तत्वच वस्तूच असतो. तोची वस्तू ते आपण, हे महावाक्याचे लक्षण. साधू करती निरूपण आपुलेन मुखे. हे आपण म्हणजे ती वस्तू आहे. त्वमासी हे महावाक्य आहे. म्हणून साधू आपल्या मुखाने महावाक्याचे स्पष्टीकरण करतात. जे क्षणी अनुग्रह केला तो क्षणी मोक्ष झाला. बंधन काही आत्म्या याला बोलूची नये. म्हणजे ज्या क्षणाला गुरु असा अनुग्रह करतात, सद्गुरू असा अनुग्रह करतात, त्याच क्षणी मोक्ष मिळतो. देव असा अनुग्रह केला तर आपल्याला मोक्ष मिळतो. आणि आत्म्याला बंधन आहे असं बोलूसुद्धा नाही. आता अशंका फिटली, संदेह वृत्ती मावळली, संत संगे तत्काल झाली मोक्ष पदवी. म्हणजे आता शंकेचं निरसन होऊन संदेह वृत्ती नाहीशी झालेली आहे आणि संतांच्या संगतीने तत्काळ मोक्षप्राप्तीची प्राप्ती झाली. स्वप्नामध्ये जो बांधला तो जागृतीने मोकळा केला. ज्ञानविवेक प्राणी याला मोक्षप्राप्ती. म्हणजे स्वप्नामध्ये त्याला वाटत असते की आपण बांधले गेलेले आहेत, मग त्याला जागृती आली, जाग आली की त्याला कळून येते की आपण तर मोकळेच आहोत. अज्ञाननिसीचा अंती संकल्प दुःखे नासती. तेने गुणे होय प्राप्ती तात्काळ मोक्षाची. म्हणजे अज्ञानरूपी रात्रीचा शेवट झाला की संकल्पाने निर्माण झालेले दुःख नाहीसे होतात आणि त्यायोगे तत्काळ मोक्षाची प्राप्ती होते. तोडावया स्वप्न बंधन न लगे अनेक साधन. त्यांचे प्रयत्न जागृती विन बोलूच नये. म्हणजे स्वप्नातील बंधन तोडायला दुसरं काही साधन करायची गरज नाही. जागृतीशिवाय इतर प्रयत्नांचा विचारही करू नये. तैसा संकल्प बांधला जीव त्यांस अनेक नाही उपाव. विवेक पाहता वाव बंधन होय. तुम्हाला सांगतात संकल्पाने जीव बांधलेला असतो आणि त्यातून आपला सुटायचा असेल तर विवेकाशिवाय दुसरा उपाय नाही. आणि विवेक केला की नसून असल्यासारखे मानलेले बंधन नाहीसे होते. विवेक पाहिल्या विन जो जो उपाय तो तो सीन. विवेक पाहता आपण आत्माचा असे. म्हणजे विवेक न करता दुसरी जी जी साधने करावीत ती सर्व शीनच होतो. म्हणून विवेक केला की ते आत्मा आहेत हे कळते. आत्म्याचा ठाई काही बद्ध मोक्ष दोन्ही नाही. जन्म मृत्यू हे सर्वही आत्मत्वीन घडे. समर्थांनी शेवटच्या ओळीमध्ये दिले आहे आत्म्याचा ठिकाणी बंध मोक्ष दोन्हीही नाही आणि जन्म मृत्यू आणि सर्वही आत्म्याच्या ठिकाणी घडत नाही. आत्म्याच्या ठाई काही बद्ध मोक्ष दोन्ही नाही. जन्म मृत्यू हे सर्वही आत्मत्वेत्वेन घडे. इति चिदासबोधे
गुरुशिष्य संवादे मोक्षलक्षण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.